नमस्कार, श्रद्धाज आर्ट ऑफ वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। मी दरवेळेला वेगवेगळ्या विषयाचे व्हिडिओ घेऊन येते, जसं एम्ब्रॉयडरी, कुकिंग, क्रोशा वर्क असेल। आज मी घेऊन आलेली आहे रामनवमीसाठी एक वेगळा व्हिडिओ, म्हणजेच रामाच्या जन्माची थोडी माहिती। चैत्र शुद्ध नवमी म्हणजेच रामनवमी। सज्जनांचं रक्षण करण्यासाठी आणि पापी लोकांचा नाश करण्यासाठी भगवान विष्णूंनी प्रत्येक युगात वेगवेगळे अवतार घेतलेले आहेत, म्हणजे अशी आपली श्रद्धा आहे। अशा या राक्षसी वृत्तीचा किंवा अशा या रावणाचा नाश करण्यासाठी आणि पृथ्वीवर आनंदाचे, न्यायाचे, सुखी समाधानाचे असे राज्य निर्माण करण्यासाठी भगवान विष्णूंनी चैत्र शुद्ध नवमी या दिवशी 7वा अवतार धारण केला, म्हणजेच रामावतार धारण केला। हीच ही रामनवमी। अशा या रामनवमीची आज आता आपण माहिती बघणार आहोत। चला मग। लंकेचा राजा रावण अत्यंत बलाढ्य, शूरवीर होता। तो अतिशय क्रूर, अत्याचारी होता। ब्रह्मदेव, शंकर इत्यादींनी दिलेल्या वरांमुळे तो उन्मत्त झाला होता। तो गोब्राह्मणांचा, ऋषीमुनींचा छळ करीत होता। त्याने यज्ञांचा विध्वंस केला, स्त्रियांच्यावर अत्याचार सुरू केले, अनेक देवकन्यांना पळवून नेले। त्याने अनेक देवांना, नवग्रहांना बंदिवासात टाकले। त्याच्या पुढे कोणाचंही काही चालत नसे। रावणाच्या व त्याच्या राक्षसांच्या त्रासामुळे पृथ्वी आक्रोश करू लागली। आता काय करायचे, या रावणाचा नाश कसा करायचा याचा सर्व देव विचार करू लागले। मग ब्रह्मदेवांसह सर्व देव क्षीरसागरावर गेले। क्षीरसागरात शेषनागावर पहुडलेल्या भगवान विष्णूंची त्यांनी स्तुती करून आपले दुःख सांगितले। तेव्हा भगवान विष्णू त्यांना म्हणाले, चिंता करू नका। रावण सत्तेचा नाश करण्यासाठी व पृथ्वीला सुखी करण्यासाठी मी लवकरच सूर्यवंशातील दशरथ राजाच्या पोटी अवतार घेत आहे। भगवान विष्णूंनी असे आश्वासन दिले असता सर्व देव, ऋषी, मानव यांना अतिशय आनंद झाला। त्यावेळी अयोध्येत सूर्यवंशातील राजा दशरथ राज्य करीत होता। तो अत्यंत शूरवीर, पराक्रमी होता। त्याचे राज्य समृद्ध होते। दशरथाला कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयी अशा 3 राण्या होत्या। दशरथाला सर्व सुखे होती, पण पुत्र संतान नव्हते। त्यामुळे तो व त्याच्या राण्या अतिशय दुःखी होते। दशरथाने अनेक नवस सायास केले, पण त्याच्या वंशवेलीला फूल येत नव्हते। त्यावेळी देवगुरु बृहस्पती दशरथाला म्हणाले, राजा, तुझ्या पोटी साक्षात परमेश्वर अवतार घेणार आहे। अनंत ब्रह्मांडाचा नायक, पुराण पुरुष भगवान विष्णू तुझा पुत्र होईल, म्हणून तू पुत्र कामेष्टी यज्ञ कर। दशरथाला हा उपाय योग्य वाटला। मग वसिष्ठ ऋषींच्या मार्गदर्शनाखाली त्याने पुत्र कामेष्टी यज्ञ सुरू केला। पुत्र कामेष्टी यज्ञ पूर्ण होत आला त्यावेळी एक मोठा चमत्कार झाला। यज्ञकुंडातून एक अत्यंत तेजस्वी महापुरुष प्रकट झाला। त्याच्या हातात पायसाने भरलेले सुवर्ण पात्र होते। तो दशरथाला म्हणाला, दशरथा, हे घे पायसदान। तुझ्या या यज्ञाने भगवान विष्णू प्रसन्न झाले आहेत। हे पायस तुझ्या 3 राण्यांना दे। हे पायस पुत्र प्राप्ती करून देणारे आहे। तुझ्या राण्यांनी हे पायस प्राशन केल्यावर भगवान विष्णूंचे मानवी अंश असे 4 पुत्र त्यांना होतील। अतिशय आनंदित झालेल्या दशरथाने ते पायस घेतले व आपल्या 3 राण्यांना ते पिण्यास दिले। त्या पायस सेवनाने दशरथाच्या 3 राण्या गर्भवती झाल्या। ही गोड बातमी ऐकून प्रजाजनांना खूप आनंद झाला। गर्भवती राण्यांचे 9 मास पूर्ण भरले। प्रसूतिकाळ जवळ आला। मग वसंत ऋतू, चैत्र मास, शुद्ध नवमी, रविवार, पुनर्वसू नक्षत्र या शुभ मुहूर्तावर भर दुपारी सूर्य मध्यावर आला असता कौसल्या प्रसूत झाली। तिच्या पोटी साक्षात नारायण अवतरला, तो म्हणजेच श्रीराम। श्रीरामांचा जन्म होताच देवांनी
जय जयकार केला. दुसऱ्या दिवशी दशमीला कैकेयी प्रसूत झाली. तिला जो पुत्र झाला त्याचे नाव भरत. त्यानंतर एकादशीला सुमित्रा प्रसूत झाली. तिला 2 पुत्र झाले, ते म्हणजे लक्ष्मण आणि शत्रुघ्न. यापैकी श्रीराम हा अत्यंत बुद्धिमान, तेजस्वी व बलवान होता. त्याने आपल्या आयुष्यात लोकोत्तर कृत्ये केली, म्हणून त्याला अवतारी पुरुष मानले आहे. श्रीराम हा सत्यवचनी, एकबाणी, पित्याचे वचन पाळणारा आदर्श राजा होता. तो आदर्श बंधू, आदर्श मित्र, आदर्श शिष्य व आदर्श शत्रूही होता. म्हणूनच भारतीय लोक श्रीरामाला परमेश्वर समजून त्याच्यावर प्रेम करतात. साधू संत, देवादिकांना छळणाऱ्या दृष्ट रावणाचा त्याने नाश केला. श्रीरामाचा अवतार त्यासाठीच झाला होता. श्रीरामाच्या या अलौकिक सत्कार्यामुळे त्याची कीर्ती अजरामर झाली. श्रीरामाच्या आदर्श जीवनचरित्राचे स्मरण म्हणून दरवर्षी चैत्र शुद्ध नवमीला श्रीरामनवमीचा, श्रीराम जन्माचा उत्सव साजरा केला जातो. या दिवशी गावातील श्रीराम मंदिरात, विष्णू मंदिरात श्रीरामाचा जन्मोत्सव साजरा केला जातो. त्यावेळी श्रीराम जन्माचे कीर्तन होते. जन्म झाल्यावर सर्वांना प्रसाद म्हणून सुंठवडा वाटला जातो. श्रीरामांची सवाद्य मिरवणूक काढली जाते. काही ठिकाणी हा उत्सव चैत्र शुद्ध प्रतिपदा ते नवमी असा 9 दिवस करतात. या काळात रोज श्रीरामाचा जप, रामरक्षा स्तोत्राचे पारायण, रात्री कथा, कीर्तन इत्यादी कार्यक्रम होतात. दशमीला उत्सवाची सांगता आणि महाप्रसाद असतो. अशा या श्रीरामांना माझे शतशः नमन. श्रीरामांसारखा राजा परत झाला नाही आणि पुढे होणार नाही. असा हा आदर्श राजा, आणि अशा या आदर्श राजाचे काहीतरी गुण, म्हणजे एखादा गुण आपल्या अंगी यावा, याच्यासाठीही रामनवमी आणि रामनवमीचा उत्सव. चला, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, आणि अजूनपर्यंत माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, आणि असेच माझ्या वेगवेगळ्या विषयाचे व्हिडिओ बघत राहा. थँक्यू. परत भेटू पुढच्या व्हिडिओला.